IPL 2026चं ऑक्शन झालं आणि खेडेगावातल्या एका छोट्याशा कुटुंबामध्ये आनंदाचं वातावरण होतं. का तर त्यांचा मुलगा हा IPL मध्ये सिलेक्ट झाला. हे फुटेज बघा. 2026 मध्ये होणाऱ्या IPL T20 साठी ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यामधील शेरे गावातील ओमकार तारमले याचं सिलेक्शन सनरायझर्स हैदराबादने केलेलं आहे. खरं तरी पूर्ण तालुक्यासाठी आनंदाची बाब आहे, कारण आपल्या या तालुक्यामधनं पहिल्यांदाच एखादा खेळाडू एवढ्या मोठ्या लेवलला स्वतःला रिप्रेझेंट करणार आहे. काल IPLचं ऑक्शन झालं आणि मग शेरे गावातील जे काही आनंदाचं वातावरण होतं, जो काही जल्लोष होता, तो तिथल्या एका यूट्यूबरने कॅमेऱ्यामध्ये कैद केला. आणि मग त्याने त्या ओमकारच्या आई वडिलांना जे काही प्रश्न विचारले, ओमकारची जी छोटी मुलाखत घेतली तीही बघा. तिथून मग त्याला सुरुवात झाली. योगायोगाने चांगली त्याला ग्राउंड भेटत गेला. नंतर दिल्लीला गेला, महाराष्ट्र लेवलला गेला. असं तिकडे पण त्याला चांगला परफॉर्मन्स कारण नंतर योगायोगाने माझी परिस्थिती आर्थिक एकदम डाऊन झाली, कारण त्याला मी एवढं पण पोहोचू शकत नाही. योगायोग असा आला का मला त्याला त्रिपुराला पाठवायचं होतं. त्रिपुराला पाठवायच्या वेळेला माझ्याकडे आर्थिक पराबल नव्हतं. मग योगायोगाने मी असं केलं का मी आमच्या बाजूला आमच्या लेडीज कंपनी सर्व आहेत शेजारी माझी, त्यांच्याकडनं बचत गटातून मी 3 लाख रुपये घेतले आणि त्या योगाने माझ्या मुलांना मी योगायोगाने असं झालं चांगलं तर तिथे पण त्यांना चांगला एकदम टॉप लेवलचा परफॉर्मन्स केला. प्रत्येक खेळाडूच्या स्पोर्ट्स लाईफमध्ये एक असा क्षण येतो की जिथे त्याला तो खेळ सोडावासा वाटत असतो आणि ओमकारच्या बाबतीत सुद्धा तसंच झालेलं. याची कबुली सुद्धा त्यानेच दिली. म्हणून झालं होतं की माझी म्हणजे घरची परिस्थिती नसल्यामुळे मला क्रिकेट सोडायचं होतं मध्ये असं म्हणजे सोडायचं होतं मध्ये मी विचार केला होता त्या गोष्टीबद्दल, पण मला नव्हतं वाटत की मला माहिती मी काहीतरी करून दाखवेल, म्हणून मी जरा घरच्यांना बोललो की मला अजून एक चान्स हवी आहे. ज्यावेळी तुला समजलं बीड तू लाईव्ह बघत होतास त्यावेळी तुझ्या मनामध्ये काय भावना होत्या? ज्यावेळी सनरायझर हैदराबादचा तो फ्लॅग वरती झाला आणि तुझ्या सुरुवातीला काही 1 मिनिटाचा कोणीच फ्लॅग ओपन नव्हता केला, बरोबर, पण लास्ट मोमेंटला ते फ्लॅग ओपन झाल्यानंतर त्यावेळी काय भावना होत्या? मी खरं तर मंदिरामध्ये बसलो होतो, वाटलं नव्हतं मला सुरुवातीला, पण नाही रे. पण याच्यावर सुद्धा त्याने मात दिली आणि आज यश त्याला गवस निघालते. भरपूर नवीन खेळाडूंमध्ये असं होतं की यश मिळाल्यानंतर त्यांना ज्यांनी मदत केली त्यांना ते विसरतात किंवा त्यांचं नाव सुद्धा घेत नाहीये. पण ओमकारच्या वडिलांनी जेव्हा ते बोलत होते, संपूर्ण गाव तिथे जमलं होतं आणि तिथे जेव्हा ते सांगत होते, तेव्हा ओमकारला ज्यांनी ज्यांनी मदत केली, वेळोवेळी ज्यांनी ज्यांनी मार्गदर्शन केलं, त्या सर्वांची त्यांनी नावं घेतली आणि त्यांचे आभार सुद्धा व्यक्त केलेत. ओमकारसाठी तुम्ही ओमकार आमच्याकडे द्या, आम्ही त्याचं सर्व बघतो. म्हटलं नाही, पण त्यावेळेला आमच्या इकडचे कोच आहेत नरेश दिवाने किंवा माझे कल्याणचे असे जे काही कोच आहेत त्यांना मी विचारलं, त्यांचे सल्ला तेव्हा नाही ओमकारमध्ये असे गट्स आहेत की तो भविष्यामध्ये काहीतरी करून दाखवेल. त्यांच्या सल्ल्याने मी परत तिकडे मुंबईमध्ये त्याला इकडे हे केलं आणि परत तो त्रिपुराला असून त्याला योगायोगाने त्याच्या मित्रांनी फोन केला. मग परत तो गेल्या वर्षी MPLची ती मॅच होती आणि त्याच्यासाठी तो एमर्जन्सी आला, विमानाने तो एमर्जन्सी आला आणि तेव्हा मग तिथून त्याचं पुढं कार्य चालू झालं. आणि त्याच्या ह्याच्यासाठी त्यांनी पण भरपूर मेहनत केली. म्हणजे तो पहाटे 4 वाजता उठून म्हणजे कधी उठायचा कधी जायचं ते आम्हाला माहिती नव्हतं. त्यांनी स्वतःला असं तयार केलं आणि त्याला बघ आयुष्यात काहीतरी फोकस बनव, काहीतरी घडला पाहिजे. माझ्या आयुष्यामध्ये जे मी जी मेहनत केली ती मेहनत तुम्हाला नाही करायला लागली पाहिजे. तर माझ्या मुलांसाठी पुढं भविष्य चांगलं यावं त्यासाठी मी प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाचं त्यांनी मला यश मिळवून दिलं. बस एवढंच. शेरे गावासाठी हा अभिमानाचा क्षण आहे. आजूबाजूच्या गावांना सुद्धा आनंद झालेला आहे. ते ओमकारला शुभेच्छा देत आहेत जसं ज्याला जमेल तसं. आणि आज शहापूर तालुक्यासाठी आनंदाचा क्षण आहे, कारण कोणीतरी पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या लेवलला आपल्या या विभागातनं, आपल्या या पंचकृषीतनं गेलेलं आहे. IPL 2026 मध्ये ओमकारचं सिलेक्शन झालं, त्यासाठी त्याचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी खूपच शुभेच्छा. आम्हाला आशा आहे की या IPL मध्ये तो स्वतःचं नाव आणि त्याच्या टीमचं नाव खूप मोठं करेल आणि पुन्हा एकदा या शहापूर तालुक्याला अभिमान वाटावं असंच काम करेल.